आज तुम्हाला सांगतो 2 दिवसापूर्वी खासदार नवनीत राणाच म्हणले की मोदी की लाट गेली, त्यात म्हणतायत, मी नाही म्हणत, मोदीची लाट संपलेली म्हणले. आणि मग जर त्यांना एवढा विश्वास आहे मोदीची लाट संपलेली, तर मला 100% विश्वास असणार की मोदीची लाट संपलेली. म्हणून त्यांची कंपनी बंद पडायला लागली, म्हणून दुसऱ्या कंपनीतले शेअर घेऊन त्यांनी कंपनी उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न सक्सेस होणार नाही. ज्या कंपनीचे शेअर घेतले ते भ्रष्टाचारी शेअर्स आहेत. ते 700 कोटीचे गुन्हेगारी ज्यांनी जाहीर केली त्यांना घेतले, म्हणजे ही कंपनी बंद पडलेली, ही कंपनी चालणारी नाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की आपलं पुढं आपलं काय होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे, आणि कोण कशासाठी गेलं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेची लोक कशा पद्धतीने गेले, त्यांचं भविष्य काय आहे हे त्यांनाही माहिती आहे. आज मुख्यमंत्र्याच्या मुलाला तिकीट देता येत नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये. आणि सगळ्यांनाच हा किती त्रास आहे माहिती आहे. हे काही सन्मानाने गेले नाहीत, ह्यांना दडपशाही करून जेलच्या दारापर्यंत नेऊन सोडलेले आहेत. मग जेलमध्ये जायचं का पक्षात यायचं का आम्हाला पाठिंबा द्यायचा, हा निर्णय त्यांनी घेतलेला. पण जनता यांच्याबरोबर गेली नाही. जनता उद्धव साहेबांबरोबर राहिली, जनता पवार साहेबांबरोबर राहिली, आणि जनता स्वाभिमानाकडे राहिली. हे माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे. आणि गेल्या 30 वर्षामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात, कारण लोकशाही ही अबाधित राहण्यासाठी मतदार राजाच हा त्याला सरळ करण्याचं काम करतो. तो येणारा काळ मतदार राजा हा ठरवणार आहे.